जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा अन देव तेथेची जाणावा. या सुभाषिताप्रमाणे यवतमाळ येथील संदीप शिंदे खऱ्या अर्थाने रंजल्या गांजल्यांची सेवा करतो आहे. ज्यांच्या आयुष्यात अंधार पसरलेला आहे अशा बेघर मनोरुग्णांच्या आयुष्यात नव्याने उजेड पेरतो आहे. ह्या पट्ट्या काढताना आम्हाला ड्रिल मशीन, कटर मशीन वापरावी लागली. यातून अक्षरशः या मनोरुग्णांना एक नवीन जन्म मिळतो आहे. त्याने आतापर्यंत 450 पेक्षा जास्त मनोरुग्णांना चांगले करून त्यांच्या घरी पोहोचतं केलं आहे. अर्थातच या कार्यासाठी त्याला यवतमाळ येथील सेवाभावी डॉक्टर तथा अनेक समाजसेवकांचे सहकार्य मिळत आहे. संदीप शिंदेंच्या या महान कार्याला आधार फाउंडेशन अमरावती मार्फत थोडासा आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. एक सामान्य कुटुंबातला माणूस वेड्या लोकांना माणसात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. हे काम अत्यंत भारी आणि जिगरीचं आहे. ते त्यांचं मनोरुग्ण लोकांचं आयुष्य पाहून आपल्याला असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे, पण आपल्याला त्यांच्या जवळ जायची हिंमत होत नाही. आणि हे काम, पवित्र काम शिंदे परिवार करते आहे, त्यांचे मिसेस ते आणि त्यांचे सहकारी. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की यांचा आधार फाउंडेशनतर्फे आपण सन्मान केला पाहिजे. गेल्या 2 ऑक्टोबरला आम्ही त्या चित्रफितीच्या आधारानं त्यांच्याशी संपर्क केला आणि आधार फाउंडेशनने त्यांना एक अल्पशी मदत देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचं कार्य पाहून खरंच गाडगेबाबांची आठवण झाली. त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव आधार फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आजन्म आम्ही त्यांच्या पाठीमागे उपस्थित राहू. हम चाहे तो पैदा कर दे चट्टानों में राहें, हम चाहे तो पैदा कर दे चट्टानों में राहें. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, साथी रे. आपणही पुढे या आणि फूल नाही तर फुलाची पाकळी देऊन सहकार्य करा, एवढीच विनंती. साथी हाथ बढ़ाना, साथी रे.